नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. बर, माझं नाव रज्जाक मोहम्मद पटेल. हा, राहणार हिवरगाव पठार, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. बरोबर. तर दादा आज आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले, बरोबर. तर मला सांगा दादा, ही आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे? ही वराठी साव आहे. हा, साव म्हणून व्हरायटी, बरोबर. हा. तर दादा हा आपला टोमॅटोचा प्लॉट साधारणतः किती दिवसाचा प्लॉट कंप्लीट झाला आता? 1 महिना आणि 4 दिवसाचा. हा, म्हणजे आता 1 महिना आणि 4 दिवसाचा टोमॅटोचा प्लॉट कंप्लीट झाला, बरोबर. तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण टोमॅटोला बेसल डोस खाली भरतो म्हणजे बेडमध्ये हा. मल्चिंगच्या खाली, बरोबर. हा, बरोबर. त्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही तुम्ही बेडमध्ये भरलेली जाता, बरोबर. मध्ये भरलेली. हा, खाली. हा, बरोबर. हा, तर मला सांगा दादा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत टोमॅटो या पिकासाठी म्हणजे बेसल डोसला त्याचा वापर केला हा. तर दादा तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला? आम्हाला त्याचा रिझल्ट असा भेटला हा, का आतापर्यंत आम्ही बाकीचे खत वापरले नाही बरोबर. आणि तेच खत वापरले. म्हणजे तुम्ही फक्त हीच खतं टाकलेली आपली. खत टाकलेली आहे, फक्त वरून फवारणी वगैरे हा, ही घेतलेली. बरोबर. हा. म्हणजे सगळे आपली तुम्हाला जे 7 गोणी दिल त्या हा. तर त्या तुम्ही खाली बेसल डोसला खाली भरलेल्या आहेत बेडमध्ये, खाली बरोबर. भरलेलं आहे. हा, मल्चिंगच्या खाली भरले. हा, मल्चिंगच्या खाली टाकलेल्या आहेत म्हणजे. हा. तर मला सांगा दादा, तुम्हाला याच्यात काय काय रिझल्ट जाणवले? आता याच्यामध्ये रिझल्ट आम्हाला असं जाणवलं का फुलपत्ती चांगली आहे. हा, फुल कळी चांगली. हा, बरोबर. झाड चांगलं बनलं. हा, त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर आम्ही जी मल्चिंगच्या खाली जे उकरून बघितलं आम्हाला शंका वाटली. हा, मल्चिंगच्या खाली एकदम मऊसूद झालेलं आहे. म्हणजे माती पूर्ण भुसभुशीत झालेली. माती पूर्ण भुसभुशीत झालेली आहे. हा, आणि त्याची ते झाडाला खत लागल्यामुळे झाडाला वाढ झालेली. म्हणजे चांगल्या प्रकारे माती भुसभुशीत होऊन पांढरी मुळी वाढून तुमचं खतांचं आपटेक चांगलं झालंय, आपटेक चांगलं झालं. बरोबर आहे दादा. आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं तर हा 1 महिन्याचा प्लॉट कंप्लीट झालाय, बरोबर. 1 महिना आणि 4 दिवस. 1 महिना आणि 4 दिवस. आता 1 महिन्याच्या जरी मानाने जर म्हटलं ना दादा, प्लॉटला खालून खोडातून एकदम जबरदस्त असा आहे ना, फुटवा आहे खालून, बरोबर. आहे, आहे. आणि फुटवा तर आहेच आहे, पण महत्वाचं काय आहे, एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती. आणि महत्वाचं काय आहे, झाडाला आता हे वरती जर पाहिलं तर शेंडा अजिबात ड्रॉपिंग नाही, नाही. म्हणजे भरपूर प्रमाणात शेंडा चालू आहे, चालू आहे. भरपूर प्रमाणात फुलकळी, बरोबर. फुलकळी आणि आता बंच जर पाहिले ना दादा, हे बघा ना, भरपूर प्रमाणात आहे ना फुलकळी तर आहेच आहे, पण बंच मध्ये आता भरपूर प्रमाणात बंच लागलेली, बरोबर. आणि फुल सेटिंग पण हो राहिलेली. आता खालून खोडातून जर पाहिलं तर हे बघा ना, भरपूर प्रमाणात आहे ना त्याला टोमॅटो पण लागलेले आहेत, पण लागले. बरोबर. म्हणजे आता फळाची साईज व्हायला पण सुरुवात झाली काय काय, बरोबर. हा. तर मला एक सांगा दादा, ही जी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी. हा, इतर शेतकऱ्यांना तुमच्या जे आपल्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांबद्दल काय सल्ला असेल दादा? आता हे बघा, ज्याची त्याची आवड आहे, आमची आवड आहे, आम्ही हे वापरलेले आहे हा. आणि तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे, बरोबर. घेतलेला आहे. हा. खर्चामध्ये दादा काय बचत झाली तुमच्या याच्याबद्दल? खर्चामध्ये जवळजवळ आमचे 5 ते 5.5 6 हजार रुपये बचत झाली. बरोबर, म्हणजे निम्यानी. थोडक्यात तुम्हाला आहे ना, जो आहे ना समजा एकरी जो खर्च येतो ना, हा. तर तुम्हाला त्याच्यामध्ये निमाच खर्च लागला आहे, निम्यानी बचत झाली, बरोबर. बचत झाली. कसं आहे दादा, ही जी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ना, ही पूर्ण सेंद्रिय खतं असल्यामुळं ही पूर्ण मातीवरती काम करतात. हे काम करतो. म्हणजे माती भुसभुशीत करणं, जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं, जमिनीमध्ये गांडूळ निर्मितीला चालना देणं. चालना देणं. त्याच्यानंतर काय होतं, ज्या प्रेडला तुम्ही ना जेवढं तुमच्या जमिनीत सेंद्रिय खताचं प्रमाण वाढन तेवढं तुमचं जमिनीचं आरोग्य आणि पिकांचं पोषण म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी त्या योग्य राहील. योग्य प्रमाणात होतात, बरोबर. तर मला सांगा दादा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी. हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद.